एक तरुण मुलगी घरामधून बॅग घेऊन पळून जाते आणि बॅग घेऊन पळून गेल्यानंतर शहरामध्ये जाऊन राहू लागते। काही दिवस तिथं राहते आणि तिथंच ती एक जॉबसुद्धा पाहते आणि छोटी मोठी नोकरी करून त्या ठिकाणी तिचा उदरनिर्वाह करू लागते। पण काही दिवसानंतर तिच्या गोष्ट लक्षात येते की आपलं जे सामान आहे ते आपल्या घरीच राहिलेलं आहे आणि ते सामान आपल्याला काहीही करून आणावंच लागेल। ह्याच हेतूनं ती काही दिवसानंतर ज्या ठिकाणाहून ती पळून आली होती त्याच ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी कोणीही नसतं आणि मग ती घरामध्ये जाते। तिचं काही राहिलेलं सामान होतं ती सगळं घेते आणि पुन्हा एकदा तिथून निघण्याचा प्रयत्न करते। मात्र तेवढ्यात त्या ठिकाणी त्या तरुणीचा बाप येतो आणि त्या तरुणीचा बाप तिच्यासोबत आरडाओरडा करू लागतो, तिला हाणमाण करू लागतो आणि त्याच्या जवळ असणारी बंदुकीनं त्या तरुणीवर गोळ्या झाडतो आणि तिला जागीच ठार करतो। नेमकं त्या बापाने त्या तरुणीला का मारलं होतं, त्याला एवढा कोणता राग आला होता की त्यानं थेट तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि ती तरुणी त्या तिच्या बापापासून एवढं का लांब पळत होती हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती घटना आहे बिहारचा एक जिल्हा आहे अरवल आणि याच अरवल जिल्ह्यामध्ये एक गाव आहे जलापूर गावामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। 17 ऑक्टोबर 2021 ची ही घटना आहे। या ठिकाणी राहणारा एक मतेश्वर आहे आणि मतेश्वर नावाचा व्यक्ती याचं पहिलं लग्न झालेलं असतं आणि त्याचा संसार अगदी सुखाचा चालू असतो। आता संसार चालू असताना काही वर्षानंतर त्याची बायको अचानक मरण पावते। आता बायको मरण पावली की मग तो त्या ठिकाणी एकटाच राहतो, एकटाच सगळे काही कामं करू लागतो। मग त्याचं जे लग्नाचं वय होतं हे निघून गेलेलं नव्हतं, एवढं काही त्याचं जास्त वय झालेलं नव्हतं। मग त्यानं काय केलं, लग्नासाठी दुसरी बायको बघितली। आता दुसरी बायको बघितली तर मग त्याला लवकर बायकोसुद्धा भेटत नव्हती, पण आजूबाजूच्या परिसरामध्ये इकडं तिकडं जेव्हा त्यानं चांगली शोधाशोध केली तेव्हा त्याला त्याच्या वयापेक्षा थोडी 2-3 वर्षांनी मोठी बायको भेटली। पण तिला ऑलरेडी एक मुलगी होती। आता त्याला ऑलरेडी एक मुलगी असणारी बायको भेटली म्हणजे एक के साथ एक फ्री असं त्याला त्या ठिकाणी भेटली। आता त्यानं तिच्यासोबत लग्न केलं आणि या दोघांचाही संसार सुरू झाला। आता त्याची बायको त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहत होती, सुखी संसार सुरू झालेला होता। पण काही वर्षानंतर त्याची दुसरी बायको पळून गेली तिसऱ्याच माणसाबरोबर। बघा, तिचं पहिलं लग्न झालेलं होतं, पहिलं लग्न झाल्यानंतर तिला एक मुलगी झाली आणि ती मुलगी बरीच मोठी होती आणि ती मुली असतानासुद्धा तिनं दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न ज्याच्यासोबत केलं त्या मतेश्वरसोबत, त्याच्यासोबत फक्त ती काही वर्ष राहिली आणि मग तिसऱ्याच माणसासोबत पळून गेली। आता ती पळून गेली, मग मतेश्वर इकडं परेशान झाला, तिची शोधाशोध चालू केली। ती जी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलिसांनी ते शोध जास्त काही दिवस घेतला नाही, फक्त तक्रार नोंदवून घेतली। आता ती स्वतःहूनच कुठं पळून गेली, पोलीस तिच्या मागं कुठं फिरतील म्हणून पोलिसांनी जास्ती काही शोधाशोध केली नाही। मग ह्या घरामध्ये फक्त ती मतेश्वर आणि त्याची सावत्र मुलगी असे दोघं जण राहू लागले। मग काही दिवस राहत गेले, राहिले। आता मात्र त्या मतेश्वरला दम निघाली नाही, त्यांनी त्याच्या मुलीवरच वाईट नजर टाकायला सुरुवात केली। जेव्हा केव्हा ती आंघोळीहून यायची, संध्याकाळी झोपायची, तेव्हा हा तिच्याकडं वाईट नजर टाकायचा, लपून छपून तिला नको त्या अवस्थेमध्ये बघायचा। मग एक दिवस यानं तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिच्यासोबत बळजबरीनं संबंध ठेवले। आता तिला आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण तिचा तोंड दाबण्यात आलं होतं आणि तिचा आवाज बाहेर जाणार नाही अशी सुद्धा व्यवस्था त्यानं केली होती। ती मुलगी आरडत होती, ओरडत होती, त्यानं जोरदार विरोध त्या व्यक्तीला मतेश्वरला केला। पण मतेश्वरच्या डोक्यामध्ये फक्त तिच्यासोबत तेवढं करण्याचं एवढीच गुंग, एवढीच नशा त्याला चढली होती। आता एवढ्यावर तर थांबला नाही, वारंवार ती गोष्ट तिच्यासोबत करण्यासाठी तो तिला भाग पाडायचा। तिनं वारंवार विनंती केली की असं करू नका, आपलं नातं मुलीचं आणि वडिलाचं आहे, हे नात्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे, घटना आहे, हे समाज मान्य होणार नाही, हे समाजसुद्धा याला
मान्यता देणार नाही अशा पद्धतीनं विनवणी ती तिच्या वडिलाकडे करायची, पण ते मतेश्वरला काहीही भान राहिलेलं नव्हतं आणि त्यांनी तिच्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला। गावामधील एका मंदिरामध्ये जाऊन या दोघांनी बळजबरी लग्न केलं आणि ती तरुणी जी आहे ती लग्नाला तयार होत नव्हती, तर यानं तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती। जेव्हा केव्हा हा मतेश्वर बाहेर जायचा कामाला इकडं तिकडं, तेव्हा ती आजूबाजूच्या लोकांना सांगायची की माझी मदत करा, मला या ठिकाणावर राहायचं नाही, मला या ठिकाणाहून काढून द्या, तुम्ही काहीतरी मदत करा। पण समाजाला कसं असतं, लोकाला नावं ठेवायचं म्हणलं की आजूबाजूचे लोक नावं ठेवायला तयार असतात, पण कोणाला काही अडचण आली, मदत पडली तर मग मात्र कोणी कोणाच्या कामी येत नाही। त्याच पद्धतीनं या तरुणीच्या कामीसुद्धा कोणी आलं नाही। ज्यावेळी या दोघांनी लग्न केलं तेव्हा नावं ठेवायला आजूबाजू सगळ्या परिसरातले लोक आले, इकडचे तिकडचे, पण ही मुलगी, ही तरुणी जेव्हा त्यांना मदत मागायची तेव्हा मात्र तिची मदत करण्यासाठी की बाबा तू इथून पळून जाय, तुला काही पैसे लागत असले तर आम्ही जमा करून देतो, अशी तिला कोणी मदत केली नाही आणि त्याच पद्धतीनं ती हे सगळं सहन करत राहिली। जेव्हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढत गेला, ती या तिच्या बापाला कंटाळत गेली, तेव्हा तिनं घरामधून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस बॅग भरून अगदी काही पैसे तिच्याकडे जमा झाल्यानंतर ती त्या ठिकाणाहून पळूनसुद्धा गेली आणि एका शहरामध्ये जाऊन राहू लागली। आता शहरामध्ये जाऊन राहिल्यानंतर बरेच दिवस ती त्या ठिकाणी राहिली। तिचे एक ठिकाणी तिला जॉबसुद्धा लागला होता, त्या ठिकाणी ती तिची नोकरी करून उदरनिर्वाह करू लागली। पण तिचं काही जे सोन्याच्या वस्तू होत्या त्या वस्तू गडबडीमध्ये तिच्या घरीच राहिल्या होत्या आणि त्याच आणण्यासाठी ती तिच्या घरी जाते आणि घरी गेल्यानंतर ती वस्तू शोधाशोध करू लागते आणि बॅग भरून इतरही काही कपडे आणि त्याचे सोन्यादाण्याचे थोडेफार दागिने आहेत ते सुद्धा घेऊन ती त्या ठिकाणाहून निघते, बॅग भरून घराच्या बाहेर निघते। तेवढ्यातच तो मतेश्वर त्या ठिकाणी येतो आणि त्या तरुणीसोबत हाणमार करू लागतो। दोघांच्याही तिथं भांडणं लागतात। आजूबाजूचे लोक नुसतं बघतात की आवाज कोणाचा येतोय, भांडणं कोणाचे लागलेत हे पाहतात, तर हे भांडणं या दोघांच्या असतात। तो मतेश्वर रागाच्या भारामध्ये घरात जातो आणि ही पुन्हा पळून चालली म्हणून तिच्यावर डायरेक्ट गोळ्या झाडतो आणि ती जागीच ठार होते। मग लोक पोलिसांना फोन करतात, पोलीस घटनास्थळी येतात, व त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि त्या आरोपीची शोधाशोध चालू करतात। मात्र तो जो आरोपी आहे मतेश्वर हा काही जास्त लांब पळून गेलेला नव्हता, मात्र तो पळून जाण्याच्या तयारीत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय आणि त्याच्यावर कायदेशीर स्वरूपाने गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल केलेत, त्याला अटकसुद्धा केलेली आहे आणि ही संपूर्ण घटना आहे 17 ऑक्टोबर 2021ची आहे। बघा, नात्याला काळीमा फासणारी ती घटना आहे। त्याची जरी ती सावत्र मुलगी होती तरीसुद्धा तो तिचा बाप होता आणि त्याने तिच्यासोबत नको ते कृत्य करून नात्याला काळीमा फासणारं कृत्य केलं होतं। त्या ठिकाणचे जे SP आहेत राजीव रंजन यांनी सांगितलं आहे की याच्यावर जे काही कायदेशीर कलमं आहेत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षा त्याला कशी होईल याची सगळी व्यवस्था पोलिसांनी केलेली आहे आणि त्याला जर चांगली शिक्षा मिळाली तर इथून पुढं अशा प्रकारचं कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। एकंदरीत अशा घडणाऱ्या घटनांवर आणि या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।